नमस्कार मित्र हो, मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मित्र हो, आज कालच मुंबईवरून आलो आहे आणि आजच जातो आहे. मी नितोद आहे आणि आकाश आहे. खेकडे पकडायला आज खेकडे आणि मासे कसे फिशिंग करतात ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण आज संडे फंडे करायचं आहे आम्हाला मस्त की एकदम भारीमध्ये. तर जाणार आहो. आकाशात बघा काय आकाश काय आहे, काठी फिशिंग रॉड तर मित्र हो, गावठी फिशिंग रॉड म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणजेच आकाश घेऊन चालू आहे. आकाशने बनवला नाही, आकाशची आयडिया आहे ती आणि तीच आयडिया पण नीतू दादान बनवला आहे. तर नजारा एकदम भारी बघायला भेटतोय. हा बघा एक नंबरमध्ये पाणी वरतून पाहिलं आहे तर सुकतं आहे पाणी. तसंच आपल्याला पाहिजे होतं, जरा लवकर निघायचं होतं पण थोडासा उशीर झाला आहे. तर जाऊया, हलू का होईना पण जाऊया. तर मित्र हो, आम्हाला लवकर जायचं त्याच्यामुळे फटाफट चालतो आहे. आणि हे बघता हे रत्नेश्वराचं मंदिर आहे. आणि मी आधी इथं सांगतो मी आता थांब ना जरा. तर हे वाडाचं झाड आहे बघा, केवढं मोठं आहे, एकदम पूर्ण खूप एरिया कव्हर केला आहे. आणि एक हनुमंताचं मंदिर आहे इकडे बघा. वाडाचं झाड आहे ना, एकदम खूप मोठं आहे. तर मग आता तुम्हाला जोड्या होत्या म्हणून परवा. तर ही कलम आहेत ना, हे बघा केवढी मोठी कलम आहेत. तरी पण ही आली ना तर ह्या कलमावरचे आंबे वगैरे काढतात लोक इकडचे. उंच आहेत कलम बघा. खाली तुम्हाला आहे ना जो चिखलाचा भाग दिसतोय ते खाजण आहे. त्या तिकडे त्या चिखलामध्ये पाय वगैरे डोपरा एवढे पाय जातात. तर इकडे खेकडे मिळतात. ह्या साईडला चिखलाच्या भागाला जास्त करून खेकड्यांची बिलं असतात. आणि इकडे एक घर आहे खाली, गडदे म्हणून आडनावाचे आहेत हे बघा. या साईडला तिकडचा जो वातावरण आहे, म्हणजे ह्या साईडचं खाली जे वातावरण आहे एकदम हिरवगार वातावरण आणि मस्त आहे की शांत असं वातावरण. आवाज नाही काय नाही कोणाचा. हे बघा घर, विहीर आहे. थोडंफार खारट पाणी आहे त्या विहिरीला. अशा पद्धतीने बिलं असतात खेकड्यांची. तर खाडीत आपण आलोय. हे बघा ह्या साईडला खेकडे वगैरे असतात. पाणीभर मग जाऊया पुढं. तर खेकडा आहे काय, इथे एक बिल आहे ह्या ठिकाणी. इथं पण एक बिल आहे पण खेकडा नाही त्याच्यामध्ये. बघा ते बोलत त्यांचं घर आहे ते गडदे. पाण्यातून जावं लागणार आहे. काय गोरीच होता का काय? नाही हो. हां, तर ह्या साईडला आम्ही खेकडे काढतो मस्तपैकी. तर हो, इकडे ना पावसाच्या वेळेस किंवा पाणी भरतं ना तेव्हा तुम्हाला माहिती आहे की समुद्र त्याच्या पोटामध्ये काही घाण ठेवत नाही. तसंच खाडीमध्ये पण खाडी जेवढं त्याच्या पोटामध्ये काही घाण असेल, म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या किंवा बॉटल्स किंवा काय असं लाकूड वगैरे असेल ती बाहेर काढते. तर मी प्लास्टिकची बॉटल घेतली आहे, तिचा नंतर उपयोग होणार आहे.
आपल्याला हवीस जमवायचं आहे. हवीस म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला गरीला लावायला म्हणजे समजा त्या मासा असेल कोणताही, त्याला काय पाहिजे तर एक छोटंसं हे माहीत असेल कोलंबी, त्याच्या पद्धतीने ते छोटासा प्रकार आहे ओवांचा, ते आपण पकडणार आहोत ह्या बॉटलमध्ये. असे खूप जमा करणार आहोत. नंतर आपण आपल्या फिशिंगच्या ठिकाणी जाणार आहोत. तर पहिलं सामान तिकडे ठेवूया, म्हणजे आपल्या हातात जे कोयती वगैरे काय असे आहे ते नंतर आपण हे पकडणार. तर मित्र हो, ज्या ठिकाणी आपल्याला फिशिंग करायची होती त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे. आणि हे पूर्ण खडप आहे कालवाचं. तुम्हाला आपल्याला व्हिडिओ बनवली होती मी, तुम्ही पाहिलाच असाल. तर आम्ही आहे ना त्या साईडून तिकडून आलो आहे ते कुवा पकडून, म्हणजे हवीस काय मासे लावायला ते. तर हे बघा इकडं ह्या साईडला सर्व बायका कालो बसत आहेत, कारण पाणी मस्त आहे की ताणाला खाली गेलं आहे पाहिजे तसं. तर आधी पहिला आपण गरे टाकूया, नंतर आपण आकाशने गरी टाकला आणि पहिलाच मासा आतमध्ये गेले. तांबोशी काय त्याला बोलते की डाग आहे तिला तांबोशी, वेगळ्या प्रकारची तांबोशी आहे. दाखव. तर हे बघा उवाला लागली, चिंगू लावलं होतं प्लस. बघा कसली लागली, एकदम भारीमध्ये मासा, पहिलाच मासा. मी पण आता घरी टाकून ठेवले आहे. तर सो बघूया, बायकांची पण व्हिडिओ करायचे आहे. अजून एक घरी टाकतो, नंतर आपण व्हिडिओ बनवूया नक्कीच. मित्र हो, मी पण घरी टाकते ती आणि पटकन घरी ओढली गेली. तर तिथं मासा बघा कोणता लागला, शिंगटी लागली बघा, कसली मोठी आहे. बघा आपलं जे हवीस आहे ना ते आपलं इथंच राहिलं आहे. आणि गल बघा कुठे अटकला आहे, हा बघा कसली शिंगटी आहे मोठी बघा. डुबूया जरा. बघा बघा केवढी आहे ती शिंगटी, एकदम भारीमध्ये आहे बघा. परत आकाशला मासा लागला आहे, कोणता लागला आहे बघूया. आकाशने ओढत होता आकाश, मी ओढला आहे, लगेचच आकाश लागला आहे. तो बघा शिंगटी आहे वाटतं, जसं मला भेटले ते शिंगटीच आहे. सो साईज लहान आहे बघा. बघा बघताय आकाश बोललेले. सो आणि तो त्याचा लग लागतो का बघूया. मी पण आधी पहिली व्हिडिओ केली, मी पण शिंगटे काढून नाही ठेवले. बघा कसली काय करते ती बघा, कसली भारी वाटते. काढून ठेवूया, परत घरी टाकूया. हे आपलं हवीच आहे. तर मित्र हो, आकाशला परत शिंगटी लागल्या. तेच ना, तो लगेच ओढतो तेवढ्याच माझ्याकडे वळला कोणी तरी. बघा मित्र हो, बघा एक शिंगटी कशी काय. आकाश बघूयात किती इथं, आता बघूया किती काय करतोय. तर मला पण कोणतरी लागलं होतं वळला, पण ते लागलं नाही, अटकलं नाही घरीला, कारण गळ आहे ना त्याला थोडंसं टोक नाही. तर असो बघूया. तर मित्र हो, आता थोडं पाणी शांत झालं आहे, त्याच्यामुळे गऱ्या पण थोड्या कमी वाहत आहेत. सो मासा पण लागत नाही. जवळजवळ 20-25 मिनटं झाली असतील ना आकाश. मागाशी कसं भरती सुट्टी होती ना चांगली, पाणी चांगलं वाहत होतं. आणि तुझ्या किती गऱ्या तुटल्या तुझ्या? 2. माझ्या पण 2 गऱ्या तुटल्या, पण मी गल लावले. गलाला दगड नव्हता माझ्या, शिसं होतं घरीला, ते होतं तसंच. त्याच्यामुळे मी आकाशकडे 2 गल घेतले आणि बांधले होते. तर बघूया, हाय मोती. तर कालवं बसत आहेत, बसले दगड येते सर्व.
हे बघा कशा पद्धतीने कालू बसत आहेत. तर एकदम डोंगराच्या भागात मला किती जणी आहेत? 3, 7, 2, 8, 9, 9 आणि 3, 12, 12 आणि 3, 15, 15 आणि 3, 18 आणि 19, 20 जण. 20 जण इथे कालो बसत आहेत. आम्ही आलोय गरवायला. सो मला 1 शिंगटी आतापर्यंत आणि आकाशला 2 शिंगट्या आणि 1 तांबूशीचा प्रकार वेगळा आहे. तर सो भेटले. पाणी बघा, पाणी बघा. आणि बोईट मासा तुम्हाला माहितीच असेल. तो बोईट मासा इकडे खूप आहे. सध्या कोलिम आहे, त्या कोलबाला म्हणजे कोलंबी असते त्याची छोटी छोटी पिल्लं असतात, त्यासाठी तो येत असतो. तर तो इकडे खूप बघायला मिळतो आहे बोईट मासा. तो पाणी इथे आहे ना, इथे पाणी खोल आहे ह्या साईडला. नितोदा घरी धरून हातात लागतोय का नितोदा मासा? अरे तर नितोदा कालवा बसणार आहे वाटतं. कोयती नाही, कोयती कालवा बसण्याचा मित्रांनो अंदाज आहे का? कालीवर असतो. तर असो, कारण कोयतीला चांगली टोक नसते आणि कालीवरा खास तो कालवा बसण्यासाठीच बनवलेला असतो. मला दाखवतो परत. हा बघा, हा कालीवर आहे. कशा पद्धतीने बघा एका कालीवरती किती टोच्या मारायला लागत आहेत. आहे का वरती चांगली आहेत, खाली असतील मोठी मोठी. नाही काय बोलतो कशाला, ती काय बोलणार आहे. त्यासाठी इकडे गऱ्या टाकायला आल्या, पण आता लागलीशी वाटली त्याला. घरी काढतोय. आणि इथे याच्या अगोदर आहे ना 2 शिंगटे इथे वळला, तिकडे 2 आणि इकडे परत 2 वळले. आणि हवीस खाऊन गेला काय नको. बघा कशा पद्धतीने हवीस लावतो आकाश. बघा लावायचं असतं ते. तर परत घरी टाकतोय, बघूया. तर घरी टाकण्याची पद्धत बघा आकाशची. बघा कुठे पडले घरी. तर बघू थोड्या वेळाने. हो कसा माहिती आहे काय, मोठा मासा तर नाही, पण छोटे छोटे मासे म्हणजेच बघा याला टोकियार असं बोलतात. हे बघा टोकियार आणि आकाशकडं आहे. काय त्या लोदाड म्हणून माशाचं नाव आहे. हा बघा टोकियार वाढला आता. तर ठेवून येऊया आपण त्याला. बघा केवढा आहे तो. काही का होईना एंडिंगला छोटे छोटे मासे भेटले तरी पण थोडंफार बरं वाटतं. आणि त्याला पण आता खुश झाला आहे. मी त्याला पण वाटतं मी पण ओढू शकतो. तर तो घरी घेतोय कालवाचे सोडून. हा बघा मासा टोकियार. तर मित्र हो, बघा मी घरी कशा पद्धतीने हे टोकियार आहे मासा. टोकियार आमच्या इकडे असं या माशाला बोललं जाते. बघा मग अशी तुम्हाला दाखवलं आहे. आतून नंतर त्याच्यानंतर 4 ओढले. कशा पद्धतीने वरतून तुम्हाला दाखवतो. बघा 3 गळ आहेत आणि त्याला मी इथे चिंगूल लावलं. असं ठरलं आहे आणि असं टाकलं आहे.
हा बघा मित्र कशा पद्धतीने वळला आहे हे बघा. त्याच्यात 3 गल कुठे कुठे लागले बघा. हा एकच त्याच्या तोंडात म्हणजे ते काय पाहिजे ते घेतलं नाही त्याने. बघा कसं मासा एकदम भारीमध्ये टोपियारा. तर आपण असे ओढणार आहोत. आकाश पण चान्स मारणार आहे. तर आपण नंतर मित्र नितोदला पण पहिली स्टार्टिंग झालेली आहे शिंगटीची. मी पण ही घरी टाकली तेव्हा इकडे मला मासा लागलेला. ते हा बघा ही बघा शिंगटी ही बघा. साईज तर थोडी छोटी आहे पण व्यवस्थित. ही मी टाकून ठेवली ती घरी कधी म्हणजे तर तिला लागलेली शिंगटी बघा कशा पद्धतीने आहे. दगड इथलं की माझ्यात असतील. काढूया आपण परत एकदा टाकूया. तर मित्र संध्याकाळचे वाजलेत 6:10 झालेत आणि सो वातावरण बघताय थोडा काळोख होत आला आहे. तर सर्व कालवाला जेवढी लोकं आली होती तेवढी सर्व घरी गेलेत आणि आम्ही तिघंजणच आहोत. बघा मी नितोद आणि आकाश. तर भरती लागली होती म्हणून बोललो थांबूया. तर भरतीला आकाशला 2 शिंगट्या ओढला नव्हत्या आकाशने लगेच म्हणून थांबूया बोललो. तर अजूनपर्यंत काय नाही. तर नितोद ते लोदाडी म्हणून ती छोटे छोटे मासे आहेत ते ओढत होता. मी टोक्यावर ओढत होतो ते बस झाले बोललो. तर आता एक घरी टाकले आणि आता आम्ही निघणार आहोत. आकाश तिकडे बघा त्या साईडला घरी गुंडलतो आहे. नितोदा पण तिकडे काहीतरी करतो आहे. सो मी पण आता निघणार आम्ही सर्व. तर हे बघा पूर्ण भाटान. आपण जेव्हा कालवाची व्हिडिओ केली होती ना तेव्हाच इथेच केली होती आपण व्हिडिओ ती कालवाची. तर कालवाची माणसं तर गेली पण आपण आहोत. तर आज मी कोकेरा मासे म्हणजे टोकेरा मासा ओढला आहे जास्त आहेत. बाकी आकाशने शिंगट्या मस्तच गरवला नाही. फिशिंग चांगलीच गेला नाही. तर ही गावाकडची फिशिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगाच. तर जाऊया थोड्या वेळाने आपण. तर मित्र आता आम्ही निघालो आहे बाहेर. तर आपल्याला ह्या साईडला बाहेर जायचं आहे. बघा इकडे तो तुम्हाला दिसत असेल त्या साईडला बघा तो तिकडे आहे ना त्या साईडला तिकडे. तर त्याला तास बोललं जातं. ते आतमध्ये दिसतं ना ते त्या साईडला त्याला. तर आपण तिकडे बाहेर जाणार आहे त्या साईडला. हो गाड्या तुटल्या तर मग वांदं होतं. तर चला भेटूया बाहेर. हाच रस्ता ना नाही रे तिथून ना जाणार आणखी पटकन आपण. हा तिथून नाही का जायला होणार. आणि जंगल पण आहे पुरं मित्र. होय तुम्हाला दिसतंय ना इकडे जंगल आहे आणि जंगलातून आहे ना पूर्ण काढून कुठं इथून घुसमट जायला लागेल. इथून भांड्याच्याकडून लवकर जा. भांड्याच्याकडून झालं आपल्याला सपाट जा. इथून 10 मिनिटं आणि कुठून? तिथून रस्ता गेला ना रस्त्यानं डायरेक्ट भांड्याच्या ना भांड्याच्याकडून ना चल. 6:25 झाले तर मित्र जिथून आपण आलोय बघा 6:25 तिकडेच आता आपण जाणार आहे. आता घरी पोहोचलो त्याला टायमिंग. कारण विषय कसा आहे इकडे आहे ना हे पूर्ण आहे ना इकडे वरती जंगल आहे आणि इथून वरतून रस्ता आहे. ह्या साईडला आहे ना इकडे वरती पूर्व इथून मधून रस्ता आहे जाण्याचा पायवाट. पण जंगल असल्यामुळे आता नको आणि कालोख पण झाला. 6:25 झाले. तर नित्य दादा बघा किती फास्ट चालतो. आम्हाला म्हणतो काय टाईमपास करता तुम्ही. तर इकडून पण थोडं जंगलच आहे खालून म्हटलात तर. अरे काय दिसत पण नाही आम्हाला. कालोख किती झाला तरी उजेड आहे जेवढा म्हणून मी घाबरलो. काय रे आकाश कुत्रा गेला मम्मी सोबत. ऐक समजत पण नाही रस्ता. हा असं होतं कालोख झाला ना काय या बटाफट. आकाश किती शिंगट्या वाढल्यास. 4 शिंगट्या 1 तांबूशीचं पर आणि 5 लोदाडी होय ना. नितोदा तू काय बोललास काय. 1 शिंगटी 7-8 लोदाडी आणि मी कालवीट कालवा. हां कालवा काढलीस नाही काळोख. होय होय. आणि मी काय आणलं 2 शिंगट्या 2 लोदाडी 2 की 3 आणि 5 किसा काहीतरी टोकेरा आहेत. कोकेरा नाही सॉरी कोकेरा नाही टोकेरा मासा.
कोकऱ्या दुसऱ्याला म्हणतात नाही. आई घे पडलो होता आता मित्र. तिथून घुसमाटाला होते जायला पण नाही. तुला वाजलेल्याचा भान आहे, स्वतः रस्ता दाखवतोस आणि मध्ये बिला बघायचा तो कुर्ल्यांची. हा हा मंदिराजवळ चल. तेच आणि कसं हे नाही ना काळोख आहे ना आतमध्ये जंगलामध्ये. काळोख बघ किती दिसतोय. हा बघ काय दिसतंय का आतमध्ये बघ. घर इथं घर आहे आणि काय दिसत पण नाही. नाही रे अरे बाबा बाहुल तुला वाटते सोपी. कुठं माहिती आहे काय ती वैद्यला कोणची बाग चढायची मग ते जंगलातून. एकदा रस्त्याला गेलो ना की काय टेन्शन नाही रे. कॅमेऱ्याची फ्लॅशलाईट पेटवायला लागली म्हणजे किती काळोख झालाय. आता का नेहमीचा रस्ता ना काय वाटत नाही एवढं. हो असंच पाहिजे. असंच आशीर्वाद ठेव. आता आपण पोचलोय रत्नेश्वर मंदिर. तुम्हाला दाखवलं होतं मगाशी जाताना त्या ठिकाणी म्हणजे मोठा वड आणि ते मंदिर. घरी जाऊन हे बघा. नाटक घे. ते मंदिर कशाला घेतलाच आहे ना ऑलरेडी. तर आता आपण हा कच्चा रोड आहे अर्ध्याचाच आहे. त्याच्यामुळे काय एवढं म्हणजे अशा बोलेरो वगैरे पिकअप येत असतात या रस्त्याला. तर हा कच्चा अर्ध्यापर्यंतच आहे कच्चा रोड. पुढे गेल्यावरती डांबरीकरण आहे तर काय टेन्शन नाही. तर बद्दवाडीच्या इकडे वरती आलो आहे. हे बघा आकाशने बिस्किट आणलं खायला. बिस्किट पण खातो आहे. आता काय टेन्शन नाही रस्त्यावर आलो. फायनली आम्ही पोचलेलो आहे घरात. म्हणजे मी अजून गेलो नाही. हे इकडं नितवाचं घर आहे आणि आकाशचं तिकडे घर आहे. तर आणि माझं काय टॉपला आहे तिकडं वरती. याच्यावरून सोय नाही तर जाऊया घरी जाऊ मग बोलू. तर मित्र हो आपण आता आलो आहे घरी. आणि हे बघा आपल्याला मासे किती मिळाले. टोकियारे बघा 6 आहेत. 7 होते आणि मी एक कापून घरीला लावला होता त्याला काय मिळालं नाही. आणि हे 6 टोक्यारे मिळालेत. 2 शिंगटे आहेत. केवढी शिंगटे आहे आणि हे 2 मासे आहेत. तर हे आहे आपलं आजचं फिशिंग. हे बघा शिंगटे आणि शिंगटे नाही याच्यामध्ये अंडा आहे असं मला वाटतंय. सो बघूया कापून.